हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 15.2. फर्स्ट एक्झाम्पल आहे लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. आपल्याला रोम्बसच्या डायगोनल्सची लेंथ दिलेली आहे 15 अँड 24 सेंटीमीटर. एरिया फाइंड करायचा आहे. सो इथे गिव्हन राईट करून घेऊया. Lengths of the diagonals of a rhombus are 15 centimeter and 24 centimeter. इथे एरिया फाइंड करायचा आहे, तर आपण एरिया ऑफ अ रोम्बस फॉर्म्युला राईट करून घेऊ. ओके, एरिया ऑफ अ रोम्बस इक्वल टू हाफ इंटू प्रोडक्ट्स ऑफ इट्स डायगोनल. ओके, प्रोडक्ट्स ऑफ इट्स डायगोनल म्हणजे काय की जे गिव्हन डायगोनल आहे, रोम्बसच्या दोन गिव्हन डायगोनल्स आहेत त्यांची मल्टिप्लिकेशन करायची असते. ओके, सो इथे व्हॅल्यू पुटअप करून घेऊया. 1/2 मल्टिप्लाय जी डायगोनल्स दिलेली आहे ती 15 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर आहे, म्हणून इथे राईट करू 15 सेंटीमीटर मल्टिप्लाय 24 सेंटीमीटर इज इक्वल टू, इथे 2 आणि 24 हे मल्टिपल आहे म्हणून 2 1 जा 2 आणि इथे 2 1 जा 2, 2 2 जा 4, 12 येणार आहे. सो इथे 15 1 जार, इथे 15 सेंटीमीटर मल्टिप्लाय इथे 12 सेंटीमीटर. आता 15 आणि 12ची आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 12 5 जा 60, इथे 0 आणि इथे 6, 12 1 जा 12, 12 प्लस 6 18. सो इथे काय येणार आहे 180 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. हे युनिट आपण असं पण राईट करू शकतो. आता इथे स्क्वेअर सेंटीमीटर यासाठी घेतलं कारण हा एक सेंटीमीटर आणि हा एक सेंटीमीटर, सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इथे स्क्वेअर सेंटीमीटर लिहायचा असतो किंवा सेंटीमीटर स्क्वेअर लिहायचा असतो. ओके, सो इथे फायनल आन्सर राईट करू. एरिया ऑफ अ रोम्बस इज 180 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. इथे पण आपल्याला डायगोनल्सची लेंथ गिव्हन आहे आणि एरिया फाइंड करायचा आहे. इथे आपल्याला डिसिमल पॉईंटमध्ये दिलेले आहेत, म्हणजे डिसिमल नंबर दिलेले आहे दोन्हीही. सो हे कॅल्क्युलेशन पण खूप इझी असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण गिव्हन राईट करून घेऊ. लेंथ ऑफ द डायगोनल of a rhombus are 16.5 centimeter and 14.2 सेंटीमीटर. ओके, आता इथे पण आपल्याला तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे जो आपण आधी यूज केलेला होता. एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ द इट्स डायगोनल. सो इथे एरिया ऑफ अ रोम्बस ओके, एरिया ऑफ रोम्बस इक्वल टू हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल. जी गिव्हन आपल्याला दोन्ही डायगोनल्स दिलेले आहे त्यांचं प्रोडक्ट करायचं आहे. ओके, प्रोडक्ट मीन्स व्हॉट, मल्टिप्लिकेशन करायची. सो इथे 1/2 मल्टिप्लाय 16.5 मल्टिप्लाय 14.2. इथे 2 1 जा 2, 2 7 जार 14, परत 2 1 जार 2. ओके, सो इथे 16.5 1 जा 16.5 येणार आहे आणि मल्टिप्लाय 7.1. आता या दोघांची आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. बघा 16.5 मल्टिप्लाय 7.1, 1 5 जा 5, 1 6 जा 6, 1 1 जा 1 आणि इथे 0, 7 5 जा 35, इथे 3 कॅरी येणार, 7 6 जा 42 प्लस 3 45, 5 कॅरी 4, 7 1 जा 7 प्लस 4 11. ॲडिशन करून घेऊ.
इथे 5 आणि इथे 6 + 5 11 1 इथे येणार 1 + 1 2 + 5 7 आणि इथे हे 11 ॲज इट इज. बघा आता इथे हे डिसिमल नंबर आहे दोन्हीही. यावरती डिसिमल नंबरमध्ये राईट साईडला 1 डिजिट सोडून पॉईंट आहे, इथे पण 1 डिजिट सोडून पॉईंट आहे. सो 1 + 1 2. सो 2 डिजिट सोडून आपल्याला इथे पॉईंट द्यायचा आहे ॲन्सरमध्ये. ओके, म्हणजे ॲन्सर आपल्याला मिळणार आहे 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, इथे सेंटीमीटर आहे, इथे सेंटीमीटर, सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर राईट करायचं आहे. ओके, therefore एरिया ऑफ अ rhombus is 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड. इफ पेरिमीटर ऑफ अ रोम्बस इज 100 सेंटीमीटर and length of a one diagonal is 48 centimeter. What is the area of the quadrilateral? इथे आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करायचा आहे. वन डायगोनलची लेंथ आपल्याला गिव्हन आहे आणि पेरिमीटर गिव्हन आहे. पेरिमीटर मीन्स काय असतं? ऑल साईडची ॲडिशन, पूर्ण जी साईड आहे रोम्बसची त्याची ॲडिशन आपल्याला दिलेली आहे, म्हणजेच पेरिमीटर दिलेली आहे. वन डायगोनल दिलेली आहे, सेकंड डायगोनल आपल्याला फाइंड करायची आहे. बिकॉज इथे आपल्याला एरिया काढायचा आहे, तर दोन्हीही डायगोनलची लेंथ आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यासाठी आपण फर्स्ट ऑफ ऑल एका डायगोनलची ही लेंथ फाइंड करून घेणार आहे आणि देन आपण एरिया फाइंड करणार आहे. ओके, बघा आता इथे आपण ह्या रोम्बसची वन साईड फाइंड केल्यानंतर ही डायगोनल आपण फाइंड करू शकतो आणि डायगोनल फाइंड झाल्यानंतर दोन्हीही डायगोनलवरून आपण एरिया फाइंड करू शकतो क्वाड्रिलॅटरलचा. ओके, सो इथे आपण राईट करू लेट क्वाड्रिलॅटरल ABCD be the AC and BD are the two diagonal. ओके, बघा इथे दोन डायगोनल्स आहे. ABCD ह्या क्वाड्रिलॅटरलमध्ये AC ही वन डायगोनल राईट केली आणि BD ही सेकंड डायगोनल इथे राईट केली. आणि ह्या दोन्हीही जे डायगोनल आहे हे कुठे मिळतात, कुठे इंटरसेक्ट करतात? एम पॉईंटला. सो इथे लिहायचं आहे इंटरसेक्टिंग अँड एम पॉईंट. ओके, आता इथे आपल्याला पेरिमीटर ऑफ रोम्बस दिलेली आहे. सो आपण वन साईड किती आहे रोम्बसची ती फाइंड करणार. सो पेरिमीटर ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला यूज करणार आहे. इज इक्वल टू 4 × साईड. सो इथे पेरिमीटर ऑफ रोम्बस दिलेली आहे आपल्याला 100 सेंटीमीटर इज इक्वल टू हा 4 ॲज इट इज आणि आपल्याला साईड फाइंड करायची आहे म्हणून ते आपण साईड पण ॲज इट इज राईट करू. ओके, आता इथे आपल्याला साईड फाइंड करायची आहे ना, तर साईड आपण इथेच राहू देऊ आणि हा 4 इकडे अपोजिट साईडला शिफ्ट करू, म्हणजे हा इकडे मल्टिप्लायला आहे तर डिनॉमिनेटरला जाईल आणि इकडे राहणार साईड. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 10 - 8 2, इथे 20 बनणार नंबर, 4 5 जा 20. सो 20 सेंटीमीटर साईड. ओके, बघा ही साईड आपल्याला 25 सेंटीमीटर मिळाली ना. ही साईड आपण कन्सिडर करू की ही AB साईड आहे. सो इथे आपण राईट करू शकतो देअरफॉर लेंथ AB इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला AM ही लेंथ बघायची आहे. ही टोटल डायगोनल आहे AC पूर्ण. या टोटल डायगोनलची आपल्याला हाफ डायगोनल फाइंड करायची आहे. ओके, आपण ही हाफ डायगोनल का फाइंड करत आहे? बघा आपल्याला इथे एरिया फाइंड करायचा आहे क्वाड्रिलॅटरलचा. ओके, सो आपल्याला दोन्हीही डायगोनलची लेंथ माहिती पाहिजे. फर्स्ट आपल्याला एका डायगोनलची लेंथ गिव्हन आहे, आपण सेकंड डायगोनलची लेंथ काढत आहे ना, म्हणून आपण हे एवढं सगळं एक्झाम्पल सॉल्व्ह करत आहे.
हे एक्झाम्पल थोडे लेंदी प्रोसेस आहे, पण तुम्हाला एकदा हे एक्झाम्पल समजलं ना तर अशा प्रकारचं तुम्ही कोणतेही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, सो आपण फर्स्ट ऑफ ऑल इथं AM यासाठी फाइंड करत आहे. बघा इथे AB आपल्याला 25 सेंटीमीटर मिळालेली आहे. ओके, सो ही पण 25 सेंटीमीटर आहे, ही पण 25, ही पण 25 आणि ही पण 25. टोटल ॲडिशन जर केली तर 100 आपल्याला पेरिमीटर गिव्हन आहे. सो आता आपल्याला ही लेंथ फाइंड करायची आहे. जेव्हा आपण ही लेंथ फाइंड करणार तर आपल्याला इथे हा एक ट्रायंगल दिसतो. सो ह्या ट्रायंगलमधून आपण ही लेंथ पण फाइंड करून घ्यायची आहे आणि ह्या लेंथवरून आपण ही लेंथ डबल केल्यानंतर आपल्याला हे टोटल डायगोनल मिळेल. अंडरस्टँड? बघा आपण सर्वात आधी ही लेंथ फाइंड करून घ्यायची. या दोन्हीही लेंथवरून आपण पायथागोरस थेरम थ्रू ही पण लेंथ फाइंड करून घ्यायची आहे. ही लेंथ फाइंड झाली तर ह्या लेंथची डबल आपण ही लेंथ केल्यानंतर पूर्ण आपल्याला ही डायगोनल फाइंड होणार आणि देन आपल्याला दोन्हीही डायगोनलची जेव्हा आपल्याला माहीत असणार आहे लेंथ तेव्हा आपण एरिया इझिली फाइंड करू शकतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आता आपण ही लेंथ फाइंड करू. AM आपल्याकडे AC टोटल डायगोनल आहे. AC टोटल डायगोनलमधून आपण हाफ ही लेंथ फाइंड करायची असल्यास आपल्याला काय लिहावं लागेल? मग इथे लेंथ AM फाइंड करायची आहे आपल्याला आणि हाफ काढायची आहे लेंथ AC. बघा टोटल लेंथ आहे आपल्याकडे AC. मग टोटल AC या लेंथमधून आपल्याला AM एवढी हाफ लेंथ फाइंड करायची ना, म्हणून आपण इथे हाफ राईट केलेला आहे. ओके, आता इथे आपण व्हॅल्यू पुटअप करून घेऊ. इथे हाफ मल्टिप्लाय AC टोटल आपल्याला 48 दिलेली आहे. ओके, सो 48 हा न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर हा डिव्हिजिबल आहे, म्हणजे 2 ने आपण ह्या नंबरला डिव्हाइड करू शकतो. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. इथे आलेली आहे 24 सेंटीमीटर. देअरफॉर इथे आपण लिहू लेंथ AM इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. ओके, सो आता इथे राईट करून घेऊ. 24 सेंटीमीटर आपल्याला AM मिळालेली आहे. आता आपल्याला ही लेंथ फाइंड करायची आहे. सो ही लेंथ फाइंड करायची आहे तर फक्त आपल्याला एवढा ट्रायंगल बघायचा आहे. हा जो ट्रायंगल दिसतो हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग राईट अँगल ट्रायंगलच्या आपल्याला 2 साईड माहिती असल्या आणि थर्ड साईड आपल्याला फाइंड करायची असली तर आपण पायथागोरस थेरम थ्रू फाइंड करू शकतो. ओके, सो इथे आपण राईट करून घेऊ. डायगोनल ऑफ रोम्बस are perpendicular to each other. बघा इथे रोम्बसचे जे डायगोनल्स आहेत ह्या each other परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे एक डायगोनल अशी येत आहे आणि एक डायगोनल अशी आहे. एक व्हर्टिकल आहे, एक हॉरिझॉन्टल डायगोनल आहे, म्हणून आपण इथे असं राईट केलेलं आहे डायगोनल इज परपेंडिक्युलर ईच अदर. हे परपेंडिक्युलरचं साइन आहे. आपण इथं परपेंडिक्युलर वर्ड न लिहिता असं सिम्बॉल लिहिलं ना तरीही चालेल. ओके, सो आता देअरफॉर ट्रायंगल AMB इज इक्वल टू 90 डिग्री. AMB ट्रायंगल हा 90 डिग्री आहे इन द राईट अँगल ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम. ओके, लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AM स्क्वेअर प्लस लेंथ MB स्क्वेअर. बघा या रोम्बसमध्ये आपल्याला हा ट्रायंगल दिसत आहे AMB. AMB ह्या ट्रायंगलच्या अकॉर्डिंग आपण ही लेंथ फाइंड करणार आहे आता, आणि ही लेंथ फाइंड केल्यानंतर ह्या लेंथची डबल करून आपण ही BD डायगोनल फाइंड करणार आहे. ओके, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. सो आपण इथे AMB मध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहे आणि त्या थेरमच्या अकॉर्डिंग आपण ही साइड फाइंड करणार आहे. सो इथे हायपोटेनियस आहे हा AB. हायपोटेनियस इज इक्वल टू ॲडिशन ऑफ रिमेनिंग 2 साइड. सो AM प्लस MB. ओके, इथे आपण तसंच राईट करून घेतलेलं आहे. हायपोटेनियस AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. सो इथे आपण व्हॅल्यू पुटअप करून घेऊ. AB किती आहे 25 इथे स्क्वेअर, AM
AM आपल्याला 24 मिळालेली आहे स्क्वेअर प्लस BM लेंथ फाइंड करायची आहे. सो MB ॲज इट इज राईट करायचं आहे. आता इथे आपण स्क्वेअर फाइंड करून घेऊ. 25चा स्क्वेअर किती असणार आहे 625 इज इक्वल टू 24चा स्क्वेअर आहे 576 प्लस लेंथ MB स्क्वेअर ॲज इट इज. इथे स्क्वेअर आपण 25 मल्टिप्लाय बाय 25 करून काढू शकतो. 24 मल्टिप्लाय बाय 24 इथे 576 हा स्क्वेअर मिळाला. आता इथे ही साईड जी आहे ह्या साईडमध्ये नंबर हा आहे आणि हा इकडे प्लसमध्ये आहे. हा नंबर आपण ऑपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर तो मायनसला जाईल. सो इथे 625 मायनस 576 इज इक्वल टू या साईडला MB स्क्वेअर ॲज इट इज. ओके. आता 625 मायनस 576 केलं ना आपण तर आपल्याला 49 मिळेल. लेंथ MB ॲज इट इज. ओके. बघा इथे आपण असं पण लिहू शकतो लेंथ MB स्क्वेअर इज इक्वल टू 49 असं पण लिहिलं आपण तरी चालेल हो ना. तर बघा इथे MB ला स्क्वेअर आहे तर आपल्याला हा MBचा स्क्वेअर काढायचा आहे बिकॉज आपल्याला फक्त MB लेंथ पाहिजे ना. म्हणून इथे आपण रूट घेणार आहे दोन्ही साईडला. इथे लिहायचं टेकिंग रूट बोथ साइड. ओके. सो इथे लेंथ MB स्क्वेअर 49 अंडर रूट. आता MB ला आपण रूट घेतला ना तर आपल्याला इकडे 49 ह्या साईडला पण रूट घ्यायचा असतो कारण आपण इथे राईट केलं ना टेकिंग रूट बोथ साईड म्हणजे दोन्ही साईडला रूट घेतला आपण. सो इथे हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. रूट आणि स्क्वेअर हा कॅन्सल होत असतो एकमेकांसोबत. सो इथे फक्त राहणार आहे लेंथ MB इज इक्वल टू 49. हा कशाचा स्क्वेअर आहे म्हणजे 49चा रूट कोण आहे तर 7 आहे. ओके. 7 7 49 म्हणजे MB ही लेंथ आपल्याला मिळालेली आहे. लेंथ MB 7 सेंटीमीटर. ओके. बघा इथे या रोम्बसमध्ये आपल्याला ही MB किंवा BM असेही आपण वाचलं तरी चालेल तर ही मिळाली आपल्याला 7 सेंटीमीटर. इथे AB ही लेंथ आपल्याला आधी मिळाली होती AM नंतर ही आपण फाइंड केली. आता ह्या पूर्ण ट्रायंगलवरून आपण ही लेंथ फाइंड केलेली आहे. सो आता ह्या लेंथच्या अकॉर्डिंग आपण ही पूर्ण लेंथ म्हणजे ही डायगोनलच फाइंड करणार आहे. ओके. आणि ही डायगोनल जेव्हा आपण फाइंड करणार पूर्ण टोटल तेव्हा आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल काढण्याला इझी जाणार आहे. ठीक आहे. सो इथे आपण BM ह्या BM लेंथची डबल जर केली तर आपल्याला MD ही लेंथ मिळणार म्हणजे पूर्ण BD ही लेंथ मिळणार. जर ही 7 सेंटीमीटर आहे तर ही पण 7 सेंटीमीटरच असणार आहे. ओके. म्हणून आपल्याला पूर्ण BD लेंथ मिळणार आहे पण आपण व्यवस्थित फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग राईट करणार आहे. करायचं आहे लेंथ MB इज इक्वल टू हाफ लेंथ BD. ओके. आपण असं राईट करून घ्यायचं आणि व्हॅल्यू पुटअप करून घेऊ. आता इथे MB ही आपल्याला मिळालेली आहे 7 सेंटीमीटर. इथे हाफ मल्टिप्लाय लेंथ BD आपल्याला फाइंड करायची आहे. सो आता इथे हा जो नंबर आहे ना 1/2 हा अपोजिट साईडला शिफ्ट करून घेऊ. इकडे हा 2 डिव्हायडेशनला आहे. सो इकडे केल्यानंतर 2 हा मल्टिप्लिकेशन होणार आणि 1 हा डिनॉमिनेटरला जाणार. तर 1 आपण इथे नाही लिहिला तरीही चालेल. सो इथे फक्त लेंथ BD राहणार आहे 7 × 2 14 लेंथ BD. ओके. देअरफॉर आपण असं राईट करून घेऊ लेंथ BD इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. आणि इथे आपल्याला राईट करायचं आहे डायगोनल of a rhombus bisect each other. ओके. बघा ह्या ज्या डायगोनल्स आहे रोम्बसच्या हे एकमेकांना इच अदर बायसेक्ट करत असतात. ओके. बायसेक्ट करत आहे म्हणून तर आपण हे असं राईट केलेलं आहे ना. म्हणून तर आपण सांगू शकतो की जी MB आहे ही हाफ आहे BDच्या. ओके. सो इथे आपल्याला BD 40 सेंटीमीटर मिळालेली आहे.
टोटल डायगोनल्स आपल्याला मिळालेले आहे. इथे फर्स्ट डायगोनल आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेली आहे, सेकंड डायगोनल्स आपण फाइंड केलेली आहे. सो इथे आता आपण एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल काढू शकतो. सो आता इथे आपण एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला राईट करून घेऊ आणि व्हॅल्यू पुटअप करू. ओके, एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स. ज्या डायगोनल्स आहे दोन्हीही त्यांचं आपल्याला प्रोडक्ट करायचं मीन्स मल्टिप्लिकेशन करायची आहे. सो इथे व्हॅल्यू पुटअप करून घेऊ. हाफ मल्टिप्लाय, बघा जी आपल्याला क्वेश्चनमध्ये फर्स्ट डायगोनल दिली होती ती होती 48 सेंटीमीटर. सेकंड डायगोनल आपण फाइंड केली ती आहे 14 सेंटीमीटर. ओके, सो आता इथे आपण ह्या 2 ने 48 ला डिवाइड करू शकतो किंवा 14 ला पण डिवाइड करू शकतो. सो इथे 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 4 जा 8. ओके, आणि इथे 24 1 जा 24 मल्टिप्लाय 14, 24 इंटू 14 आपण आन्सर काढू. सो इथे आन्सर जर आपण फाइंड केलं तर काय येणार, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 336 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, का बरं, कारण की इथे सेंटीमीटर आहे आणि ही पण सेंटीमीटरमध्येच आहे. दोन्हीही सेंटीमीटरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर आपण इथे असं राईट करू शकतो. ओके, सो ही काय आहे, एरिया ऑफ अ रोम्बस. देअरफॉर फायनल आन्सर राईट करू, एरिया ऑफ अ रोम्बस इज 336 सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, बघा आहे ना इझी. हा क्वेश्चन थोडासा आपल्याला लेंदी वाटत असला ना तरीही खूप इझी आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय फाइंड केलेलं आहे, सेकंड आपण कसं फाइंड केलं, पायथागोरस थेरम कुठे यूज केलं. ओके, हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर अशा प्रकारचा कोणताही क्वेश्चन आला हे तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येऊ शकतो तो क्वेश्चन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4 नंबर. इफ लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रोम्बस इज 30 सेंटीमीटर and its area is 240 square centimeter, find its perimeter. इथे आपल्याला पेरिमीटर फाइंड करायची आहे रोम्बसची. 1 डायगोनल लेंथ दिलेली आहे आणि रोम्बसचा आपल्याला एरिया गिव्हन आहे. सो दिलेल्या जे काही व्हॅल्यूज आहेत त्याच्या अकॉर्डिंग आपण इथे पेरिमीटर फाइंड करायची आहे. बट पेरिमीटर फाइंड करायची आहे तर आपण पेरिमीटर कशी फाइंड करत असतो, जी गिव्हन फिगर आहे त्या फिगरची ऑल ज्या साईड आहे त्यांची ॲडिशन करत असतो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे माहिती पाहिजे की फिगरची ही जी साईड आहे चारही साईड ह्या साईड किती सेंटीमीटरच्या असणार आहे तेव्हाच आपण त्यांची ॲडिशन करून पेरिमीटर फाइंड करू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ही 1 साईड फाइंड करू. ओके, सो 1 साईड कशी फाइंड करायची, इथे रोम्बसला 1 आपल्याला डायगोनल दिलेली आहे. सपोज आपण कन्सिडर करू बी आणि डी. बी डी ही डायगोनल आपल्याला गिव्हन आहे आणि एरिया गिव्हन आहे. सो आपण ही ए सी डायगोनल फाइंड करू. नंतर ह्या साईडवरून आणि ह्या साईडवरून जी डायगोनलची हाफ साईड असणार आहे त्या साईडच्या अकॉर्डिंग आपण पायथागोरस थेरम यूज करून ही साईड फाइंड करणार आहे. ओके, एकदम इझी सोल्युशन आहे या क्वेश्चनचं पण, जसं आपण आधीचा क्वेश्चन सॉल्व्ह केला. फक्त आपण 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप ही सॉल्व्ह करत जाणार आहे. बघा, लेट क्वाड्रिलॅटरल ABCD बाय गिव्हन रोम्बस AC अँड BD आर 2 डायगोनल्स. ह्या क्वाड्रिलॅटरलमध्ये AC ही 1 डायगोनल आहे, BD ही सेकंड डायगोनल आहे, ही राईट करून घेतलं. इंटरसेक्टिंग ॲट पॉईंट M. सो इथे ज्या 2 डायगोनल आहे त्या कोणत्या पॉईंटला इंटरसेक्ट करतात, M, म्हणून इथे आपण राईट केलं. आता जे क्वेश्चनमध्ये गिव्हन आहे ते राईट करून घ्यायचं आहे. एरिया क्वाड्रिलॅटर ABCD इज इक्वल टू 240 स्क्वेअर सेंटीमीटर. नंतर एक डायगोनल पण दिलेली आहे ती 30 सेंटीमीटर आहे. मग जी डायगोनल गिव्हन आहे ती आपण कन्सिडर केली की BD डायगोनल गिव्हन आहे असं कन्सिडर आपण केलेलं आहे. ओके, सो आता आपल्याला नेक्स्ट डायगोनल फाइंड करायची आहे AC. तर आपण एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला यूज करून फाइंड करू शकतो. एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल. सो एरिया ऑफ ABCD इथे हाफ आणि 2 डायगोनलची मल्टिप्लिकेशन BD आणि AC हे आपण राईट करून घेतलं. आता व्हॅल्यू पुटअप केल्या. इथे एरिया आपल्याला 240 दिलेला आहे, इथे हाफ, इथे BD 30 सेंटीमीटर, इथे AC राईट केली ॲज इट इज कारण AC आपल्याला फाइंड करायची आहे. सो इथे
2 ने आपण 30 ला डिवाइड केले तर आन्सर 15 आलेला आहे. ओके, सो इथे 15 1 जार 15. सो 15 आता इकडे AC ला मल्टिप्लाय आहे, तर अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर हा डिव्हायडेशनला जाणार. ओके, तर बघा इथे रिमेनिंग व्हॅल्यूज राईट करून घेतली. 240/15 इज इक्वल टू AC. आता इथे आपण डिव्हायडेशन करून घेतलेली आहे. 15 1 जार 15, 24 मायनस 15 9, हा 0 घेतला तर 19 होतो. 15 6 जार 19. सो AC आपल्याला मिळालेली आहे 16 सेंटीमीटर. देअरफॉर AC इक्वल टू 16 सेंटीमीटर असं पण आपण राईट केलं ना तरीही चालेल. ओके, बघा इथे फर्स्ट डायगोनल आपल्याला दिलेली आहे BD आपल्याला 30 सेंटीमीटर दिलेली आहे. AC आपण फाइंड केलेली आहे 16 सेंटीमीटर. सो आता आपल्याला दोन्ही डायगोनल मिळालेले आहे. BMA हा जो ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगल मधील ही साइड फाइंड करू, ही साइड फाइंड करू आणि दोन्हीही साइड मिळाल्यानंतर पायथागोरस थेरम यूज करून ही पण साइड फाइंड करू. सो इथे आपल्याला BD मिळाली, तर BDच्या हाफ केल्यानंतर BM मिळेल. AC फाइंड केलेली आहे, तर AC ची हाफ आपण MA फाइंड करूयात. ओके, बघा देअरफॉर इथे आपण राईट करू लेंथ BM इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय लेंथ BD. आपल्याला BM फाइंड करायची आहे ना, तर BD ची हाफ केल्यानंतर आपल्याला BM मिळून जाईल. देअरफॉर लेंथ BM हाफ अपॉन लेंथ BD आपल्याला 30 सेंटीमीटर गिव्हन आहे. सो इथे 30. सो इथे काय येणार, 2 1 जार 2, 2 1 जार 2, 3 मायनस 2 1, इथे 10 होतील आणि 2 5 जार 10, म्हणजे लेंथ BM इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. ओके, आता अशीच आपण दुसरी लेंथ फाइंड करून घेऊ, जी आपल्याला AM फाइंड करायची आहे ती ह्याच प्रकारे. सो आपण इथे राईट करून घेतलं तरी चालेल. लेंथ AM इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ AC. AM ही कोणाच्या हाफ आहे, ACच्या हाफ आहे. ओके, सो आपण इथे व्हॅल्यू पुटअप करूया. इथे लेंथ AM फाइंड करायची आहे, हाफ मल्टिप्लाय AC आपल्याला फाइंड आहे 16 सेंटीमीटर. ओके, 2 1 जार 2, 2 8 जार 16 आणि 1 इंटू 8 8च येणार आहे. सो देअरफॉर लेंथ AM इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आता जी ट्रायंगल आहे आपली, त्या ट्रायंगल मधल्या आपल्याला दोन्हीही जे लेंथ आहे त्या फाइंड झालेल्या आहे. ओके, सो आपण थर्ड लेंथ ही फाइंड करून घेऊ आता. ओके, BM किती आहे 15 सेंटीमीटर आणि AM फाइंड केली आपण 8 सेंटीमीटर. आता आपण AB फाइंड करणार आहे बाय पायथागोरस थेरम. बिकॉज BMA हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलच्या दोन साइड माहिती असल्या तर पायथागोरस थेरम यूज करून आपण थर्ड साइड ही इझिली फाइंड करू शकतो. ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. ओके, ज्या रोम्बसचे डायगोनल आहे त्या दोन्हीही परपेंडिक्युलर आहे ईच अदर. सो परपेंडिक्युलर आहे तर त्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतो. देअरफॉर मेजर अँगल AMB इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, सो आता इथे आपल्याला पायथागोरस थेरम यूज करून थर्ड व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो इन right angle AMB by Pythagoras theorem. ओके, सो पायथागोरस थेरम आपण काय लिहत असतो, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. सो हायपोटेन्यूस काय आहे AM स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट लेंथ AM स्क्वेअर प्लस सेकंड लेंथ MB स्क्वेअर. AM ही आपल्याला फाइंड करायची आहे आणि सॉरी इथे AB पाहिजे. AB ही आपल्याला फाइंड करायची आहे. AM आपण राईट केली आहे 8
ए आपण फाइंड केली आहे 8 स्क्वेअर लिहायचा. नंतर MB ही आपल्याला 15 सेंटीमीटर मिळाली, 15 स्क्वेअर. ओके, सो इथे लेंथ AB स्क्वेअर, 8 चा स्क्वेअर काय 8 8 64 प्लस 15 चा स्क्वेअर आहे 225. आता ह्या दोघांची आपल्याला ॲडिशन करून घ्यायची आहे, तेव्हा आपल्याला AB लेंथ स्क्वेअर मिळणार आहे. सो दोघांची आपण ॲडिशन केली तर 289 हा नंबर आपल्याला मिळतो. आता बघा इथे AB आपल्याला लेंथ पाहिजे आहे, इथे या AB ला स्क्वेअर आहे, सो हा स्क्वेअर आपल्याला काढून टाकायचा आहे. सो आपण इथे काय लिहिणार आहे, टेकिंग रूट बोथ साइड. सो इथे आपण रूट घेऊन घेऊ AB स्क्वेअर इज इक्वल टू, इथे पण आपण दोन्ही साइडला रूट घेणार आहे आणि इथे आपण राईट करू टेकिंग रूट ऑन बोथ साइड. ओके, आता इथे हा स्क्वेअर आणि हा कॅन्सल होईल. सो इथे काय राहणार आहे, लेंथ AB इज इक्वल टू, आता 289 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. हा स्क्वेअर 17 चा आहे, सो इथे 17 सेंटीमीटर येणार आहे AB. ओके, हा नंबर कोणत्या स्क्वेअरचा आहे हे आपण फाइंड केलेला आहे. 17 मल्टिप्लाय बाय 17 केलं ना तर आपल्याला 289 हा नंबर मिळतो, म्हणून हा नंबर 17 चा स्क्वेअर आहे. सो AB ही लेंथ आपल्याला मिळालेली आहे 17 सेंटीमीटर. रोम्बसची एक साइड आहे 17 सेंटीमीटर. ही रोम्बसची 17 सेंटीमीटर एक साइड मिळालेली आहे. सो या एका साइडवरून आपण रोम्बसची पूर्ण पेरिमीटर फाइंड करू शकतो. ओके, देअरफॉर इथे राईट करू साइड ऑफ रोम्बस इज 17 सेंटीमीटर. ओके, सो आता पेरिमीटर ऑफ रोम्बस काढूया. पेरिमीटर ऑफ अ रोम्बस, सो इथे 4 मल्टिप्लाय साइड 4 ॲज इट इज. साइड किती मिळालेली आहे 17 सेंटीमीटर. 17 सेंटीमीटर इथे राईट करून घेतलं. इथे 17 इंटू 4 करायचं, 17 4 जा 68 ही टोटल पेरिमीटर मिळालेली आहे रोम्बसची. सो इथे आपण देअरफॉर फायनल आन्सर राईट करून घेतलेला आहे. पेरिमीटर ऑफ अ रोम्बस इज इक्वल टू 68 सेंटीमीटर. आहे ना इझी. हे जे दोन्हीही एक्झाम्पल आपल्याला लेंदी प्रोसेस वाटत असतील तरी हे खूप इझी आहेत, कारण की यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण जेव्हा सॉल्व करत जाऊ तेव्हा आपल्याला हे बरोबर समजत जातील आणि अशा प्रकारचे कोणतेही एक्झाम्पल तुम्ही लगेच सॉल्व करू शकता. ओके, हा प्रॅक्टिस सेट आपला इथे कंप्लीट होतो. तुम्हाला आवडला असेल, प्रॅक्टिस सेट समजला असेल, तुमच्या मित्रांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.